आणि यानंतर सुनील तटकरे बोलतात, पाहूया. लगेच कळवली जाईल. किती लोक आज शपथ घेतील, किती आपला आकडा फायनल झालेला आहे? आकडा माझ्या माहितीप्रमाणे 10 आहे. अजित दादा 9+1 अजित दादांचे 10. आज अशा दोन गोष्टी खूप जोरदार चर्चेमध्ये आहेत की खरंच रोहित पवार आणि जयंत पाटील हे सहभागी होतील, हे खूप मोठं पॉलिटिकल गॉसिप हे बहुतेक गॉसिपच असावं, याच्यामध्ये हे तथ्यही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे त्यांचा संबंध असण्याचं काही कारण नाही, संपर्कही नाही आणि संबंधही नाही. आम्ही वेगळा विचार करूनच 6 वर्षापूर्वी दादांच्या नेतृत्वाखाली NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेने एक अभूतपूर्व असं यश महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला देऊन दिलेलं आहे. तर आम्ही त्या विचारावरती ठाम आहोत. कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आज आपण बोलवलेला आहे. सगळे आमदार देखील कार्यक्रमाचा सत्कार होणार आहे. 1 वाजता आज विदर्भातील 11 जिल्ह्यांतील सर्वच कार्यकर्त्यांचा, जिल्हाध्यक्षांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या ठिकाणी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यावर, त्याची सूत्र हातामध्ये घेतल्यावर अजितदादा पहिल्यांदाच अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरला येत आहेत. स्वाभाविकपणाने वर्धेबाई जनतेला, विदर्भातील कार्यकर्त्यांना आणि आमचे नेते कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल या सर्वांनाच औचित्य आहे की आज दादांचं या ठिकाणी स्वागत करा. स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी मेळाव्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. शक्ती स्वाभाविकपणाने आहे, ज्याच्यात शक्ती प्रदर्शनाचा भाग नाही. शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंत्रिमंडळामध्ये पक्षाला स्थान मिळाल्याचा आनंद असतोच आणि स्वाभाविकपणाने आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, इतर काय असतील, त्या केव्हा होतील ते माहीत नाही, पण कारण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित त्या ठिकाणी आहे. पण ज्या वेळेला होतील त्यावेळेला पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं हे आम्हा सर्वांचंच कर्तव्य आहे, काम आहे. संघटनेच्या मजबूतीला अधिक प्राधान्य देण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल. कुठेतरी मध्यंतरीच्या काळात प्रमाणात एक चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की त्यांच्यामध्ये असतील किंवा आत्राम असतील, संजय बनसोडे असतील किंवा असतील, अशा महत्त्वाच्या नेत्यांची लिस्टमध्ये नावं अद्याप आहेत की नाही ते असं मी मगाशी आपल्याला सांगितलं, पुन्हा तेच अधोरेखित करतो की काही वेळातच राष्ट्रीय अध्यक्ष येतील. ते आल्याच्यानंतर याच्यातली आपल्याला स्पष्टता नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद. भाजप 100%. तेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया होती. अजित पवार हे आता थोड्याच वेळामध्ये नागपूरमध्ये पोहोचणार आहेत आणि अजित पवार हे नागपूरमध्ये पोहोचल्यानंतर अधिकृतपणे जी यादी आहे ती आम्ही जाहीर करू, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.